दीपक झालं असेल पोल तर आपण पुढचं काम चालू करू शकतोय. हो सर. चौगुले साहेब तुमचा व्हिडिओ चालू करता तुम्ही? फक्त एकदा समोर रिझल्ट्स जे आहे ते दाखवलेले हा आहे. हा राजकर डॉक्टर साहेब तुम्ही बघू शकताय काय मनोज तुम्ही स्लाइड करून वरती जाऊ शकता. म्हणजे राजकरजी प्राची राजकर साहेबांना अनम्यूट करशील एकदा, रिक्वेस्ट पाठवशील. चौगुले साहेब आपला व्हिडिओ ऑन करता. हो. आज आपल्या बरोबर पॅनलिस्ट म्हणून उद्यानश्री प्रकाश कुलकर्णी साहेब पण आहेत. तर तेही वक्त्यांना प्रश्न विचारायला नंतर आपल्याला मदत करतील. चालेल. चौगुले साहेब तुम्ही ओळख करून देता वक्त्यांची? हा, नमस्कार. मी अजित चौगुले, कार्यकारी संचालक वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन पुणे. ही महाराष्ट्र राज्यातील 80 खाजगी साखर कारखान्यांची शिखर संस्था असून यामध्ये शेतकऱ्यांच्या हित, ऊस संवर्धन आणि साखर कारखान्यांना मार्गदर्शन, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्याबद्दल समन्वय सांगून जागतिक बाजारपेठ आणि आपल्या भारतातील बाजारपेठ याद्वारे चांगलं उत्पन्न मिळून शेतकऱ्यांच्या करता ऊसाकरता अधिक कसा आपल्याला दर देता येईल याबद्दल कार्यरत असते. मित्रो, आज आपल्या इथं अडसाली ऊस दर नियंत्रण या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, तालुका फलटण, जिल्हा सातारा हे 100 वर्षापेक्षा जुनं नावाजलेलं असं संपूर्ण भारतातलं ऊस संशोधन केंद्र आहे आणि ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या अंतर्गत कार्यरत आहे. तर इथले जे प्रमुख आहेत ऊस विशेषज्ञ डॉक्टर भरत रासकर यांचा मी आपल्याला आता परिचय करून देत आहे. डॉक्टर भरत रासकर हे ऊस विशेषज्ञ या पदावर मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, तालुका फलटण, जिल्हा सातारा या ठिकाणी कार्यरत आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठात गेली 35 वर्षे त्यांनी संशोधन, शिक्षण, कृषी विस्तार आणि फार्म मॅनेजमेंट यामध्ये काम केले आहे. त्यांनी संशोधनात्मक 50 लेख, 45 तांत्रिक लेख, विस्तार कार्यात 110 लेख प्रसिद्ध केले आहेत. ऊस पिकामध्ये संशोधनात्मक 25 लेख प्रसिद्ध केले असून दरवर्षी ऊस पिकामध्ये उच्चांकी उत्पादन तंत्र या विषयावर सरासरी 20 व्याख्याने शेतकरी मेळाव्यात आणि परिसंवादात देत असतात. त्यांनी ऊस, केळी, कापूस, बटाटा, भुईमूग या नगदी पिकांचे लागवड तंत्र आणि पाणी व्यवस्थापन त्याचप्रमाणे सोयाबीन, कापूस, कांदा, ज्वारी, गहू आणि भाजीपाला या पीक पद्धतीवर संशोधनात्मक कामातून 20 शिफारशी केल्या आहेत. ऊसाचे फुले 9057 व कोयम 11082 या 2 नवीन जाती विकसित करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. परत मी सांगतो, ऊसाच्या फुले 9057 आणि कोयम 11082 या 2 नवीन जाती विकसित करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. ऊस बेणे प्रक्रिया, ऊस रोप वाटिका, ऊसाचे पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन, लागवड तंत्र, तण नियंत्रण, आंतरपिके, बेनेमळा व्यवस्थापन आणि ऊस आधारित एकात्मिक शेती मॉडेलवर संशोधनाचे विशेष काम त्यांनी केले आहे. याशिवाय अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल राहुरी येथे असताना विकसित केले आहे. सेंद्रिय पद्धतीने कांदा, कापूस, गहू या पिकांवर शिफारशी दिल्या आहेत. सेंद्रिय संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी त्यांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याने विद्यापीठास 5 कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. पदव्युत्तर महाविद्यालयात 17 MSc कृषी व 5 PhD विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. ठिबक सिंचनासाठी ऊस रोपे लागवड आणि फर्टिगेशन या तंत्रावर PhD करून ऊस रोपापासून उच्चांकी उत्पादन मिळवता येते अशी शिफारस त्यांनी केली आहे. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथून ऊसाचे अधिक उत्पादन व साखर उतारा देणारे 13 वाण विकसित केले आहेत. त्यातील 86-032
व फुले 265 या वाणाखाली 90% क्षेत्र महाराष्ट्रात आहे. या 2 वाणामुळे शेतकऱ्यांना 2016 पर्यंत 31,000 कोटी रुपयांचे उत्पादन मिळालेले आहे. नंतर गेल्या 4 वर्षामध्ये देखील अनेक हजार कोटींची यामध्ये भर पडलेली आहे. ऊस संशोधन केंद्र पाडेगावचे नाव ऊस पंढरी म्हणून ओळखले जाते. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथे ऊस विशेषज्ञ या पदावर कार्यरत असताना डॉक्टर रासकर यांच्या कारकिर्दीला केंद्राला सन 2019 मध्ये देशातील सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्राचा देश पातळीवरील पुरस्कार मिळालेला आहे. मित्रो, हे फार महत्त्वाचं आहे की या पाडेगावच्या संशोधन केंद्राने राष्ट्रीय पातळीवर देखील प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचा डॉक्टर अब्दुल कलाम लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड, भारतरत्न इंदिरा गांधी गोल्ड मेडल अवॉर्ड 2018 मध्ये, तसेच बेंगलोर व दिल्ली येथील संस्थांनी संशोधन कामाबद्दल पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे. ऊस पिकामध्ये कमी कालावधीमध्ये अधिक उत्पादन आणि साखर उतारा देणारा वाण लवकरच विकसित करण्याचा त्यांचा मानस आहे. मित्रो, आज आपण किसान संवादच्या मार्फत आणि विस्मामार्फत डॉक्टर भरत रासकर यांना आपण निमंत्रित केलेलं आहे. त्यांचा दीर्घकालीन अनुभव व ऊस विषयामधली विशेषज्ञता याचा आपल्याला निश्चित फायदा होईल, म्हणून मी रासकर सरांना विनंती करतो की त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. धन्यवाद. नमस्ते. सुरू करायचं का? हा डॉक्टर साहेब, प्लीज. ओके. शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्र हो, महाराष्ट्रामध्ये अडसाली, पूर्व हंगामी आणि सुरू या 3 हंगामामध्ये ऊसाची लागवड केली जाते आणि त्यानंतर खोडव्याचं पीक घेतलं जातं. या ऊसामध्ये जवळपास 200 प्रकारची तणे आढळतात. त्यातील 30 प्रकारची तणे जी आहेत हमखास ऊसाच्या वाढीवर परिणाम करतात, ऊसाची स्पर्धा करतात. तणांच्यामुळं 72% नुकसान होते. तणामुळे होणारे जे नुकसान आहे हे कीड आणि रोगांच्या नुकसानीपेक्षा जास्त आहे. प्रामुख्याने मजुरांची कमतरता, त्याचप्रमाणे मजुरीचे वाढीव दर यामुळे तणांचा बंदोबस्त आहे. तणांमुळे प्रामुख्याने रोग आणि किडीला पोषक वातावरण तयार होते. ऊसाच्या सुरुवातीच्या लागणीच्या काळात म्हणजे सुरुवातीला 4 महिने, तर खोडव्याच्या पिकाला सुरुवातीला 2 महिने तणमुक्त राहील याची आपल्याला दक्षता घ्यावी लागेल. तर शेतकरी मित्र हो, ऊसाखाली आपण पाहिलं जवळपास 9-10 लाख हेक्टर क्षेत्र महाराष्ट्रामध्ये आहे. गेली 2010-11 पासून 18-19 पर्यंतची आकडेवारी पाहिली आपण, आणि याच्यामध्ये हेक्टरी उत्पादन जर पाहिलं तर जास्तीत जास्त 2017-18 मध्ये 92 टन उत्पादन मिळालेलं आहे. याचाच अर्थ असा की एकराला साधारणपणे जास्तीत जास्त आपल्याला 35 टनापर्यंत उत्पादन मिळेल. आणि हे उत्पादन कमी येण्याचे अनेक कारण आहेत, पण त्यातील एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे तण नियंत्रणाचा अभाव. आणि याकरता अधिक उत्पादन जर घ्यायचं असेल ऊसाचं, अनेक कारण आहेत, टेक्नॉलॉजी आहेत, पण एकात्मिक तण नियंत्रण, त्याच्यामध्ये आंतरमशागत आणि यांत्रिकीकरण हे मुद्दे आहेत. आता ऊसातील तण व्यवस्थापन जे आहे, कशा करता तणाचं व्यवस्थापन करायचं की आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळालं पाहिजे किंवा उच्चांकी उत्पादन मिळालं पाहिजे. ऊसाचे जे महत्वाचे उत्पादन घटक आहे, मग त्याच्यामध्ये अन्नद्रव्य आहेत, पाणी व्यवस्थापन आहे. या अन्नद्रव्याचा आणि पाणी व्यवस्थापनाचा कार्यक्षमरित्या वापर झाला पाहिजे, त्याचं पूर्णपणे युटिलायझेशन झालं पाहिजे. याकरता तणाचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. आता ही तण जी आहेत प्रामुख्याने ऊसाची ज्या वेळेला उगवण होते आणि फुटीची अवस्था साधारणपणे 4 महिन्यापर्यंत ऊसाची स्पर्धा करत असतात. ऊसाची उगवण जी आहे त्याच्यावर निश्चित परिणाम करत असतात. म्हणून त्याकरता योग्य तणनाशकाची निवड केली पाहिजे. त्याची जी मात्रा आहे ती आपल्याला माहिती पाहिजे आणि फवारणीची वेळ सुद्धा महत्वाची आहे. त्या ऊसामध्ये जे नुकसान होते किंवा तणांमुळे जे नुकसान होते ते अत्यंत म्हणजे भरून न येणारं नुकसान आहे. म्हणून शेतकऱ्यांनी प्रामुख्याने ऊसाचा लागवडीचा हंगाम आणि तणांची घनता याचा विचार केला पाहिजे. अडसाली ऊसामध्ये निश्चित तणांची घनता ही जास्त राहील.
पूर्व हंगामी आणि सुरूमध्ये तणाची घनता ही कमी राहील. म्हणून आपण आडसाली ऊसामध्ये आता ही तण का वाढतात? ऊसाची लागवड प्रामुख्याने आपण पाहिलं 3 फुटापासून 6 फुटापर्यंत केली जाते. म्हणजे सरीमधलं अंतर हे रुंद सरी म्हणतो आपण, प्रचंड अंतर आहे. आणि ऊस लागवड केल्यानंतर ऊस उगून येईपर्यंत साधारणपणे 45 दिवसाचा कालावधी आहे. तोपर्यंत तण 8 दिवसातच डोकं वर काढते. दुसरं म्हणजे जमिनीचा प्रकार. ऊसासाठी जमिनी ज्या आहेत त्या आपण शिफारस केली आहे की ऊसाची लागवड करताना भारी जमिनीत केली पाहिजे. आणि मग भारी जमिनीमध्ये निश्चित तण जास्त वाढू शकतात. पाण्याचा वापर, आता कॅनलचं पाणी बऱ्याचशा ठिकाणी वापरलं जातं. जवळपास 60 ते 70% कॅनलच्या पाण्यावरच ऊसाचं पीक घेतलं जातं. आणि कॅनलच्या पाण्याच्या माध्यमातून सुद्धा अनेक प्रकारची तण शेतापर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे तण वाढतात. ऊसासाठी आपण जे अन्नद्रव्य देतो, समजा आडसाली ऊस आहे, 340 किलो नत्र, 170 किलो स्फुरद, 170 किलो पालाश आणि जवळपास 30 टन शेणखत, म्हणजे प्रचंड अन्नद्रव्य ही ऊसासाठी देतो. आणि मग हे आयती जर खतं आपल्याला मिळत असतील तर निश्चित त्या ठिकाणी तण वाढू शकते. विशेषतः कच्च्या शेणखताचा जर वापर केला तर तणांची संख्या भरपूर वाढणार आहे. त्याचप्रमाणे पीक पद्धती आहे. ऊसाचं पीक घेतो आपण, त्याच्यानंतर खोडवा घेतो आणि पुन्हा लगेच ऊसाचीच लागवड करतो. तर मला सांगायचं या ठिकाणी असं की लागवडीचा ऊस खोडवा आणि त्याच्यानंतर मात्र पीक पद्धती आपण बदलली पाहिजे. त्या ठिकाणी मग सोयाबीन असेल, गहू असेल, हंगामानुसार पीक त्या ठिकाणी बदललं पाहिजे. ऊसाच्या बाबतीत फेरपालट किंवा क्रॉप रोटेशन हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे आपण तणांचा बंदोबस्त करू शकतो. त्याचप्रमाणे वेळेवर जर मशागत केली नाही किंवा आंतर मशागत केली नाही तर तण निश्चित वाढू शकतात. महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं आपल्याकडचं हवामान उष्ण तापमान आहे. म्हणजे काळी जमीन, कॅनलचं पाणी आणि उष्ण तापमान, त्याचबरोबर भरपूर जमिनीतले असलेले अन्नद्रव्य हे 4 महत्वाचे घटक आहेत की ज्याच्यामुळे तण ही ऊसाशी स्पर्धा करू शकतात, ऊसाचे उत्पन्नावर परिणाम करू शकतात. हे आपण पाहिलं. शेणखत वापर करतो, शेणखत निश्चित फायदेशीर आहे, पण याच्यात जर शेणखत, कच्चा शेणखत जर वापरलं तर त्याच्या माध्यमातून सुद्धा तणांचा मोठा प्रश्न भेडसावतो. आता तणांमुळे जे नुकसान होतंय त्याच्यामध्ये प्रामुख्याने उत्पादनात घट येते. जवळपास 72% पर्यंत उत्पादनात घट येते. तण जी आहेत ती नत्र, स्फुरद, पालाश आणि ओलाव्यासाठी स्पर्धा करतात. तणांच्यामुळं अनेक प्रकारचे किडे आणि रोग यांचा प्रादुर्भाव होतोय. त्याचप्रमाणे आपण जी गुणवत्ता म्हणतो, क्वालिटी म्हणतो, प्रामुख्याने साखरेच्या उत्पादनावर सुद्धा परिणाम होतो. ऊसाचं उत्पादन कमी झालं का साखरेचं उत्पादन कमी होणार आणि क्वालिटीवर परिणाम होणार. हे सगळं करत असताना मशागतीवरील खर्चात वाढ होते. जर तणांची जर घनता वाढली तर निश्चित त्या ठिकाणी मशागतीवरील खर्चात सुद्धा वाढ होणार आहे. आता आपण या ठिकाणी बघतो साधारणपणे 2 प्रकारचे ताण आहेत, जैविक आणि अजैविक ताण. जैविक ताण म्हणजे कीड, रोग आणि तणांच्यामुळे होणारं नुकसान. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 45% पेक्षा जास्त नुकसान हे ऊसाचं तणांच्यामुळे होतं. त्या खालोखाल मग किडीमुळे होणार नुकसान 30% आहे आणि रोगामुळे होणारं नुकसान हे 20%. म्हणजे तणांचं नियंत्रण करणं हे किती गरजेचं आहे यावरून आपल्याला दिसून येतं. आता प्रामुख्याने संवेदनशील कालावधी. आता ऊसाचं पीक जे आहे साधारणपणे लागवड केल्यानंतर त्याला 45 दिवस लागतात. 2 सरीमधलं अंतर झाकण्यासाठी जवळपास 4 महिन्याचा कालावधी लागतो. म्हणून लागवडीपासून 4 महिन्यापर्यंत 120 दिवसापर्यंत ऊसाचं पीक हे तणमुक्त ठेवलं पाहिजे. आता आपण याच्यात जर पाहिलं तण आणि ऊस उगवण्याचा जो कालावधी, आता तुम्ही ऊसाची लागवड केल्याबरोबर तण उगवून येतात. ऊस उगवून यायला 45 दिवसाचा कालावधी लागतो. तोपर्यंत कदाचित संपूर्ण तण जी आहेत ते क्षेत्र व्यापून टाकते. म्हणून हा जो कालावधी आहे तो अत्यंत संवेदनशील कालावधी. त्याचा निश्चित ऊसाच्या वाढीवर परिणाम होतो, उगवणीवर परिणाम होतो, पर्यायाने ऊसांच्या फुटव्यावर परिणाम होतो आणि त्यानंतर ऊसांची जी संख्या आपल्याला जवळपास एकराला 40 ते 45 हजार ऊस पाहिजेत. 30 ते 35 कांड्यापेक्षा जास्त कांडी पाहिजेत. त्याची गोलाई साधारणपणे 8-10 सेंटीमीटरची गोलाई पाहिजे. या सगळ्यावर परिणाम होतो आणि एकूणच ऊसाच्या वाढीवर परिणाम झाल्यानंतर ऊसाच्या उत्पादनावर, त्याच्या वजनावर परिणाम होतो आणि पर्यायाने साखरेवर सुद्धा
परिणाम होतो. आता तणामुळे झालेलं नुकसान या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जवळपास वर्षाकाठी 1000 कोटीपेक्षा जास्त नुकसान होत आहे. आता या ठिकाणी आपण पाहिलं ऊसाचं पीक आहे, तणमुक्त ऊसाचं पीक आहे आणि तणयुक्त ऊसाचं पीक आहे. याच्यामुळं उत्पन्नात जी घट झाली आहे, आता उत्पन्नामध्ये आता हे ऊसाची जी आकडेवारी ही टनामध्ये, बाकीची जी आकडेवारी आहे ती किलोमध्ये आहे. तर जवळपास 34% ऊसाच्या उत्पन्नामध्ये घट झालेली दिसून येते. टनांनी वापरलेले अन्नद्रव्य या ठिकाणी जर पाहिलं आपण तर जवळपास 4 पटीने नत्रक आणि 4 पटीने स्फुरद आणि 2 पटीने पालाश एवढी तण जे आहेत ऊसामध्ये जे अन्नद्रव्य दिली जाते त्याचा एक वापर केली जातात. आणि साधारणपणे 7 आठवड्याच्या काळामध्ये ऊसापेक्षा 4 पटीने अधिक ही खतं घेतात. म्हणजे 7 आठवड्यापर्यंतचा काळ हा अत्यंत महत्वाचा आहे. या ठिकाणी पहा ऊसामध्ये साधारणपणे हरळी, लवळा, शिंपी, चिमणचारा, कुंदा, केना ही अरुंद पानाची तण आहेत. त्याचप्रमाणे घोळ, माठ, गाजर गवत, चांदेल, दुधाणी, उंदीर काणे आणि गोकुरू ही रुंद पानाची. आता या ठिकाणी हे लागवड केलेलं ऊसाचं पीक आहे. साधारणपणे हा 2.5 महिन्याचा 2 ते 2.5 महिन्याचं हे पीक आहे. तर तुम्ही ऊसाची लागवड केलेली आहे, ऊस किती उगून आलेला आहे आणि तणांची वाढ किती झालेली. जर तणांचा बंदोबस्त जर केला नाही तर अशा प्रकारे हे रान व्यापून टाकतात. आणि अशा प्रकारचं तणयुक्त शिवार जर खुरपणी करायचं म्हटलं तर या ठिकाणी एकराला 40 माणसं कमी पडतात. तणमुक्त शेती असेल त्या ठिकाणी खुरपणी करायची तर आपल्याला एकराला 15-16 युनिट लागते. पण अशा प्रकारे तण जर वाढली तर एकराला 40 युनिट लागते. म्हणजेच 2.5 पटीने मजुरांची संख्या आणि त्याचप्रमाणे खर्च लागते. आता हेच ऊसाचं पीक 2 महिने, पहिले 2 महिने पहा, 60 दिवसानंतर ऊसाला किती फुटवे आलेत बघा, ऊसाची वाढ किती झालेली आहे बघा. मागच्या फोटोमध्ये पाहिले आपण ऊसाची वाढच नाहीये, पण त्याच ठिकाणी आपण तणांचा बंदोबस्त केला तर अशा प्रकारे वाढ झालेली. खाली जो फोटो आहे 2.5 महिन्यानंतर ऊस असा आपल्याला प्रचंड चांगल्या प्रकारे फुटवे आलेले या ठिकाणी दिसून येते. आणि त्याच ऊसाचं जर तणाचं वेळीच नियंत्रण केलं नाही तर अशा प्रकारे प्रचंड तण जे आहे संपूर्ण शेती व्यापून टाकलेली आहे. आणि नुकसान जो आहे अशा शेतामध्ये नुकसान कदाचित 80%च्या पुढे होऊ शकतो. त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या ऊसामध्ये तण आढळून येतात. आता या तणांचे मी फोटो दाखवतोय की तांदूळच्या गटातले आहेत, कुंजरूच्या गटातले आहेत, काही रुंद पानाची तण आहेत, रेशीम काटा आहे, लवाळ्यासारखं तण आहे, घोळ म्हणतो, दुधानी म्हणतो आपण, ही सुद्धा तण खूप मोठ्या प्रमाणात ऊसामध्ये आढळतात. वेल वर्गातली तण सुद्धा ऊसाला खूप त्रास देतात. या ठिकाणी पाहिलं की ऊसाची मोठी बांधणी केल्यानंतर ही वेल वर्गातली जी तण आहेत ज्याला आपण अमरवेल म्हणतो, गुळवेल म्हणतो, काही ठिकाणी याला खांडकोळी म्हणतात, अशा प्रकारची जी तण आहेत, अशा प्रकारची तण ऊसाला त्रास देतात. आपण बाइंडिंग इंग्लिश मध्ये अक्षरशः बांधून टाकतात. अशा प्रकारे तण ही साधारणपणे मोठी बांधणी केल्यानंतर ही तण डोकं वर काढतात. अशा प्रकारे ही वर्गातली तण आहेत यांचा वेळीच बंदोबस्त करणं गरजेचं आहे. आता ही कापडी ऊसाला बाइंडिंग वीड मध्ये जाते, ही सुद्धा ऊसाला बांधून ठेवते, त्यामुळे ऊसाच्या वाढीवर परिणाम होतो, वाकडा होतो, याची वाढ रोखली जाते. आता वेल वर्गीय तणांचा जो प्रादुर्भाव आहे हा प्रामुख्याने मोठ्या बांधणीनंतर होतो, ऊसाच्या वाढीवर परिणाम होतो. आता उत्पादनामध्ये नुकसान मी या ठिकाणी म्हटले 25%, ते अक्षरशः 80%पेक्षा जास्त होते. ज्या ठिकाणी वेल वर्गीय तण आहेत ज्या ऊसामध्ये, त्या ठिकाणी ऊस तोडणीसाठी जी टोळी येते ते ऊसाचं पीक पाहून निघून जाते. म्हणजे ऊस तोडणीमध्ये या तणांचा फार मोठा अडथळा आहे. उत्पादन खर्चामध्ये वाढ आहे. निश्चित या तणांचा बंदोबस्त जर करायचा असेल किंवा अंतर पद्धती जरी म्हटल्या तर या तणामुळे अनेक प्रकारचे प्रश्न भेडसावतात, खर्चामध्ये निश्चित वाढ होते. म्हणून तणांचा बंदोबस्त करणे हे अत्यंत महत्वाचं आहे. आता तण नियंत्रणाच्या ज्या पद्धती आहेत, जवळपास 6-7 पद्धतीने आपण तणाचं नियंत्रण करू शकतो. पहिली पद्धत आहे ती प्रतिबंधात्मक पद्धत,
नंतर काही प्रचलित पद्धती आहेत, मशागतीच्या पद्धती आहेत, यांत्रिक पद्धती आहे, पीक पद्धती आहे, जैविक पद्धती आहे आणि सर्वात म्हणजे महत्वाची रासायनिक पीक पद्धती. अशा या अनेक 7-8 पद्धतीमुळे आपण तणांचं नियंत्रण करू शकतो. तणांचा बंदोबस्त केला साधारणपणे लागवडीपासून 1 महिन्यानंतर खुरपणी जरी करायची झाली आता, पहिली खुरपणी आपल्याला साधारणपणे आल्यानंतर 45 दिवसांनी पहिली खुरपणी करावी लागेल आणि पुढे प्रत्येक महिन्याला खुरपण्या कराव्या लागतात. 2 ते 3 खुरपण्या कराव्या लागतात, 2 खुरपण्या कराव्या लागतात. गोडव्याचं पीक असेल तर साधारणपणे 2.5 महिन्यापर्यंत त्याची निगा राखावी लागते. आणि सगळ्यात महत्वाची जी नाजूक अवस्था म्हणतो आपण, की ज्या वेळेला उसाला तर तेव्हापासून हे तणमुक्त फुटण्याच्या कालावधीमध्ये नाही तर फुटव्यांच्या संख्येवर त्याचा परिणाम होतो. आता प्रतिबंधात्मक उपाय याच्यामध्ये चांगल्या कुजलेल्या शेणखताचा वापर केला पाहिजे. निश्चित शेणखतं जी आहेत ते चाळलेली पाहिजेत आणि त्या ठिकाणी पूर्णपणे कुजलेलं शेणखत पाहिजे आणि त्या शेणखताच्या माध्यमातूनच तणांचा प्रॉब्लेम आपल्याला मोठ्या प्रमाणात भेटतो. आता पूर्व मशागत आहे, ऊसासारख्या पिकाला खोल नांगरट केली पाहिजे, ढेकळं फोडली पाहिजेत. म्हणजे मशागती ज्या आहेत किंवा लागवडीपूर्वी आपल्याला तण जरी उगून आली तरी त्याची मशागत पूर्णपणे केल्यानंतरच सरी पाडली पाहिजे. हे आपल्याला माहित आहे की तणांचा प्रादुर्भाव कशामुळे होतो. बांधावर आपल्या तण असतात, पाटपाण्याच्या माध्यमातून तण येतात. जी अवजार आपण शेतात वापरतो त्या अवजारांच्या माध्यमातून सुद्धा शेतामध्ये तण येतात. सगळ्यात मोठं रुंद पानाचं तण जे आहे ते गाजर गवत, हे फुलावर येण्यापूर्वी उपटून टाकलं पाहिजे आणि वेळीच यांत्रिक पद्धतीने तणांची मशागत केली पाहिजे. हे महत्वाचे प्रतिबंधात्मक उपाय आहे जेणेकरून आपण तणांचा बंदोबस्त करू शकतो. शेणखताला चांगला पर्याय गांडूळ खत. गांडूळ खत जे आहे तयार होत असताना गांडुळाच्या शरीरामधून हे सगळं पास होत आणि नंतरच गांडुळाचे म्हणून शरीरातून होतंय हे सेंद्रिय पदार्थ. त्यावेळेला सगळ्या प्रकारचे जे तण आहेत त्याचे बी वगैरे आहेत ते जवळपास गांडुळाच्या शरीरातून पास होते. पर्याय गांडूळ खताचा वापर केला पाहिजे. आता ऊसाची शेती करत असताना कांडे लागवड करायची की रोपांची लागवड करायची. कांडे लागवड करत असताना प्रश्न खर्च करतो. सुपर केअर नर्सरीचं तंत्र आहे. या तंत्राच्या माध्यमातून साधारणपणे 3 आठवड्यानंतर आपल्याला ऊसाची लागवड करता येईल. रोपवाटिकेतील रोप असतील तर त्याच्यातून साधारणपणे 1 रोपाची लागवड करता येईल. म्हणजे टिपरी पद्धतीने ज्यावेळेला आपण लागवड करतो, टिपरू उगून येईपर्यंत तणांनी संपूर्ण शेत व्यापून टाकते. त्याच्याऐवजी आपण जर रोप पद्धतीने ऊसाची लागवड केली तर त्या ठिकाणी सुद्धा आपण हा जो खर्च आहे किंवा जी स्पर्धा आहे तणांची पिकाबरोबर होणारी ती आपण कमी करू शकतो. यासाठी मग आपल्याला आंतरमशागत फार महत्वाची आहे. आपल्या ज्या पारंपरिक किंवा प्रचलित पद्धती आहेत त्याच्यामध्ये आपण खुरपणी करतो, त्याचप्रमाणे आपण पाणी देतो, साहाय्याने मशागत करतो, त्यावेळेला जमीन टणक बनते. म्हणून त्या ठिकाणी मग खुरपणी केली पाहिजे, कोळपणी केली पाहिजे, जमीन मऊ आणि भुसभुशीत ठेवली पाहिजे आणि मग कोळपणीसाठी बैल अवजार असतील त्याच्या साहाय्याने मशागती केल्या पाहिजे जेणेकरून जमिनीतले हवा आणि पाणी हे खेळतं राहील. आणि हवा आणि पाणी जर त्या ठिकाणी राहिलं तर ऊसाची वाढ ही अगदी जोमदार वाढ होऊ शकते. ज्या वेळेला आपण ऊसाला
तरी सुरुवात रासकर साहेबांचा इथे जरा एक- नेटवर्क इश्यू आल्यामुळे प्रॉब्लेम एक 2 हा मिनिट कंटिन्यू फक्त, करा 2 साहेब. मिनिट. ओके. काय तू बोल की काय? मोठं करत असतो. ओके. तर अशा प्रकारे आपल्याला ज्या वेळेला ऊसाची अंतर मशागत करतो त्याचा प्रामुख्याने फायदा असा आहे की उशिरा येणारे जे फूट आहेत किंवा वॉटर शूट म्हणतो आपण, म्हणजे अननेसेसरी जे काही फुटवे येतात त्यांचा सुद्धा बंदोबस्त करण्यासाठी अंतर मशागतीचा फायदा होतो. आता अंतर मशागतीचं नियोजन साधारणपणे ऊसामध्ये तणमुक्त शेती ठेवायची असेल तर 2 ते 3 खुरपण्या लागतात. 6 ते 8 आठवड्यांनी एक खुरपणी करावी लागते. 12 ते 16 आठवड्यांनी खुरपणी करावी लागते. त्याचप्रमाणे बाळ बांधणी आहे, मोठी बांधणी आहे. 6 ते 8 आठवडे किंवा 12 ते 16 आठवडे किंवा 20 ते 24 आठवडे ज्या वेळेला आपण आंतरमशागत करतो त्याच वेळेला आपल्याला या खताचे जे नत्रयुक्त खताचे जे हप्ते आहेत, दुसरा तिसरा चौथा जे हप्ते आहेत ते आपल्याला या वेळेला देता येतात. आता तण नियंत्रणासाठी प्रामुख्याने आपल्याला कृषीराज आहे किंवा सायनकुळो आहे, 3 पारीचं एक अवजार आहे किंवा रोटावेटरचा जो पॉवर टिलर आहे याच्या माध्यमातून सुद्धा ऊसाच्या 2 सरीमधलं जे आंतरमशागत आहे तणमुक्त आपल्याला अशी शेती ठेवता येते. त्याचा प्रामुख्याने फायदा असा होतो की सगळी हवा वगैरे खेळती राहते, ऊसाचं पीक तणापासून फ्री राहतं. आता ऊसाच्या पिकाला साधारणपणे 12 ते 14 आठवड्यांनी बाळ बांधणी केली पाहिजे आणि या वेळेला मात्र नत्र खताचा 3रा हप्ता आपल्याला द्यावा लागतो. ऊसाच्या बुंद्याला मातीची भर लागते. या वेळेला खोडकिडीचा जो काही प्रॉब्लेम आहे भेडसावतो त्याचा सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करता येतो. ओलीचं संरक्षण करता येतं. बाळ बांधणी मिळवत तणांचं चांगल्या प्रकारे नियंत्रण करते. दुसरं म्हणजे एक मातीचं एक वेगळं आच्छादन तयार होतं, त्यामुळे उडून जाणारी ओल सुद्धा त्या ठिकाणी थांबली जाते आणि हे सगळं करत असताना हवा खेळती राहते आणि हवा खेळती राहिल्यानंतर ऊसाची जी वाढ आहे, मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते. म्हणजे बाळ बांधणी सुद्धा ऊसामध्ये ही फार महत्वाची आहे. आता मोठी बांधणी साधारणपणे 16 ते 20 आठवड्यांनी मोठी बांधणी केली. या ठिकाणी आपण पाहिलं ज्या वेळेला आपल्याला यंत्राच्या साहाय्याने मशागत करायची त्यावेळेला ऊसाची लागवड ही 5 फुटावरच केली पाहिजे. समजा 4 फुटावर लागवड केली, 4.5 फुटावर लागवड केली आणि मोठ्या बांधणीच्या वेळेला काय होते 2 ते 3 कांड्यावर ऊस येतोय. मग अशा वेळेला हा ऊस कडाक्कड मरतो. म्हणून ऊसाची लागण करत असताना ही 5 फुटावरच केली पाहिजे जेणेकरून हे जे फुटवे आहेत ते मोडणार नाही. ऊसाच्या मोठ्या बांधणीच्या माध्यमातून सुद्धा तणांचं चांगल्या प्रकारे नियंत्रण होतं. रिझरच्या साहाय्याने याची बांधणी होती. बांधणी केल्यामुळं जी काही अकार्यक्षम जी मुळं आहेत, अकार्यक्षम मुळं त्याची प्रुनिंग म्हणतो आपण, ती तुटली जातात, नवीन मुळांची वाढ होते. ह्या बांधणीमुळे ऊसाला चांगला आधार मिळतो. त्याचप्रमाणे फुटव्यांचं नियंत्रण होतं. अशा प्रकारे मोठ्या बांधणीचा सुद्धा ऊसामध्ये फार मोठा फायदा आहे. नैसर्गिकरित्या जर आपल्याला तणाचा बंदोबस्त जर करायचा असेल तर पाचटाचा वापर केला पाहिजे. ऊसाची लागण केल्यानंतर साधारणपणे 45 दिवसांनी 2 सरीच्या मध्ये ज्या ठिकाणी आपल्याला आंतर मशागत करायची गरज नाही त्याच्यासाठी स्वतंत्र तण नियंत्रणासाठी कुठलं तणनाशक वापरायचं नाही, अशा वेळेला आपण 2 सरीच्या मध्ये 5 टाकू शकतो. साधारणपणे 1.5 महिन्याचं पीक झाल्यानंतर 5 टाकायचं. खोड्याचं पीक असेल, खोड्यामध्ये आपण सर्रास 5 वापरू शकतो आणि एकदा 5 वापरलं त्या ठिकाणी नैसर्गिकरित्या तणांचा बंदोबस्त साधारणपणे 3 ते 4 सेंटीमीटरचं उंचीचं जे लेअर आहे 5टाचं ते जर एकदा जमिनीत टाकलं तर तणाचं चांगल्या प्रकारे नियंत्रण होतं. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून सुद्धा तणांचं नियंत्रण होतं. या ठिकाणी आपण पाहिलं
साधारणपणे 5 फुटाची सरी असेल किंवा 3 फुटाची जोडवळ पद्धत असेल, ठिबकच्या माध्यमातून फक्त ऊसापर्यंतच पाणी पोहोचू शकते. उरलेल्या क्षेत्रामध्ये जवळपास 60% क्षेत्राला पाणी मिळते, 40% क्षेत्रापर्यंत पाणी पोहोचत नाही. नैसर्गिकरित्या तणाचा बंदोबस्त करता येतो. म्हणून ऊसासारख्या पिकाला तण नियंत्रणासाठी सुद्धा ठिबक सिंचनाचा वापर केला पाहिजे. दुसरं आहे सबसर्फेस इरिगेशन. आता सबसर्फेस मध्ये आपण पाहिलं, या ठिकाणी तर सबसर्फेसच्या माध्यमातून कोणत्याच प्रकारची तण आपण पाहिली, तणांचा प्रादुर्भाव फार कमी आहे. ठिबक सिंचनापेक्षा पाण्याची पण याच्यामध्ये खूप मोठी बचत होते. ऊसाची एकसारखी वाढ होते. रोग आणि किडीपासून सुद्धा पिका किंवा रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. म्हणून सब सरफेस इरिगेशन असेल किंवा ठिबक सिंचन असेल, याच्या माध्यमातून सुद्धा आपण तणांचं नियंत्रण करू शकतो. आता नैसर्गिकरित्या सुद्धा तणांचा आपल्याला बंदोबस्त करता येतो. आपण शिफारस केलेली आहे की ऊसाची लागवड करण्यापूर्वी जमिनीमध्ये सेंद्रिय खतं टाकली पाहिजे, शेणखत टाकलं पाहिजे. शेणखताला चांगला पर्याय आहे. तागाचं पीक हा चांगला पर्याय आहे. ताग वाढत असताना कुठल्याच तणाला वरती डोकं काढून द्यायचं. नैसर्गिकरित्या काट्याने काटा काढण्याची पद्धत आहे की तणाचं नियंत्रण करण्यासाठी तागाचं पीक हे फार महत्वाचं आहे. कुठल्याही प्रकारची तण बियावर येऊन देत नाही, त्याची वाढ सुद्धा होऊन देत नाही. म्हणून तागाचं पीक हे नैसर्गिकरित्या तणाचा बंदोबस्त करतं. दुसरं म्हणजे दांजाचं पीक. दांजाच्या पिकामध्ये सुद्धा कुठल्याही तणाला वाढण्यासाठी स्कोप नाही. या पिकामध्ये तुम्ही बघताय कुठल्या प्रकारची तण दिसत नाही. म्हणून किंवा ताग किंवा दांजा ही दोन्ही पिकं आपण सेंद्रिय पदार्थ म्हणून जरी घेत असलो तरी तणांचा बंदोबस्त करणारी ही पिकं आहेत. ज्या ठिकाणी आपल्याला अनेक तणांचा प्रश्न भेडसावतो त्या ठिकाणी ताग आणि दांजा हे घेतलंच पाहिजे. अशा प्रकारे सुद्धा आपल्याला पाचट टाकता येतं. आता ऊसासारखं पीक आहे त्याच्यामध्ये आंतरपीक घेतलं पाहिजे, नाहीतर ती जागा तण घेणार. कारण मी सांगितलेलं आहे की साधारणपणे 3 ते 6 आठवड्याचा कालावधी लागतो ऊस उगवून यायला. सुरुवातीला त्याची सावकाश वाढ होते. रिकामं क्षेत्र झाकण्यासाठी साधारणपणे 4 महिन्याचा कालावधी लागतो आणि 2 सऱ्यांच्या मधली जवळपास 70% जागा रिकामी राहते. मग अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी ओलावा आहे, सूर्यप्रकाश आहे, या साधन संपत्तीचा वापर आंतरपिकासाठी आपल्याला करायचं, नाही तर ही जागा ही तण घेणार आहे. म्हणून कमी कालावधीत येणारी आंतरपिकं घेतली पाहिजे. आंतरपिकाच्या माध्यमातून सुद्धा आपण तणांचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त करतो. या ठिकाणी आपण पाहिलं की ऊसाची सलग लागवड केलेली पिकं आहेत. जर या ठिकाणी अशा पद्धतीने आपण जर पिकं घेत असोल तर यंत्राच्या साहाय्याने ही मशागत केली पाहिजे. त्याच्यामध्ये आंतरपीक घेतलं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला ऊसामध्ये भुईमुगाचं पीक घेता येईल, म्हणजे तणांचा नैसर्गिकरित्या बंदोबस्त करता येईल. ऊसामध्ये झेंडूचं पीक घेता येईल. हे अडचणीमधला ऊस आहे. ऊसामध्ये झेंडूचं पीक घेता येईल. ऊसामध्ये आपल्याला तागाचं सुद्धा पीक घेऊ शकतो. आंतरपीक मधून सुद्धा तागाचं पीक घेऊ शकतो. हा साधारणपणे 55 दिवसाचा ताग झाल्यानंतर मोठ्या बाळ बांधणीच्या वेळेला हा उपटून त्या ठिकाणी टाकू शकतो आपण. आणि अशा प्रकारे तागाच्या माध्यमातून सुद्धा, म्हणजेच मी काय सांगितलेलं आहे की सुरुवातीचे 4 महिने आपल्याला ऊसाचं पीक तणमुक्त ठेवायचं आणि तणमुक्त जर ठेवायचं असेल तर त्याच्यामध्ये जर आंतरपीक जर घेतलं तर नैसर्गिकरित्या आपण तणांचा बंदोबस्त करू शकतो. आता हे सर्व गोष्टी केल्यानंतर शेवटचा पर्याय राहतो रासायनिक किंवा तणनाशकांचा वापर करणे. आता तणनाशकांचा वापर करत असताना साधारणपणे आज आपण पाहिलं मजुरीमध्ये जर खर्च पाहिला 250 ते 300 रुपये एका मजुराला दिवसाकाठी द्यावा लागतात. खुरपणी जर करायची म्हटलं जास्त तणाची घनता जास्त असेल तर एकराला 40 युनिट लागते. घनता कमी असेल तर एकराला 16 पर्यंत युनिट कमी लागते. म्हणजेच मजुरीच्या खर्चामध्ये जर बचत करायची असेल तर त्या ठिकाणी तणनाशकाचा वापर करण्याशिवाय पर्याय नाही. अनेक प्रकारची तण आहेत. काही हंगामी तण आहेत, वार्षिक तण आहेत आणि आर्थिक दृष्ट्या मग खुरपणी करणे हे परवडत नाही. आणि मग या तणांचा कार्यक्षमरित्या जर बंदोबस्त करायचा असेल तर त्या ठिकाणी तणनाशकाचा वापर केला पाहिजे. त्याचप्रमाणे आपण ज्या वेळेला ट्रॅक्टरचे अवजार आहेत, बैल अवजार आहेत, याच्या सहाय्याने ज्या वेळेला अंतर्मशागत करतो त्यावेळेला काही वेळेला ऊस मोडण्याचा संभव असतो, काही फुटणे चांगले वाढलेले ऊस मोडण्याचा संभव असतो. मग अशा वेळी तणनाशकाचा जर वापर केला तर ते होणारं नुकसान सुद्धा आपल्याला टाळता येते. दुसरं म्हणजे ऊसासारखं पीक आहे
आणि यामध्ये तणनाशकाचा वापर केल्यानंतर ते तणमुक्त होते, चांगल्या प्रकारे त्याची वाढ होते, पर्यायाने ऊसातून उत्पादन चांगलं मिळतं, हेक्टरी उत्पादन वाढतं, एकरी उत्पादन वाढतं. आणि आजचा जो तरुण वर्ग आहे तो ऊसाच्या शेतीकडे कानाडोळा करतोय, पण अशा प्रकारे इको फ्रेंडली आपण म्हणतो की ज्याच्या माध्यमातून ऊसाची शेती करणं आनंददायी ठरू शकतं, तर या तरुण वर्गाला सुद्धा आपल्याला शेतीकडे आकर्षित करण्यासाठी सुद्धा तणनाशक फायदेशीर ठरणार आहे. आता या ठिकाणी आपण पाहिलं ऊसावरील उत्पादन खर्च जवळपास 53% खर्च हा मजुरावर जातो. आता मजूर कुठे लागतात? ऊसाच्या लागवडीला मजूर लागतात, तणांचं नियंत्रण करण्यासाठी मजूर लागतात, किंवा खत देण्यासाठी मजूर लागतात. त्याच्यात सगळ्यात जास्त मजूर 30% जास्त मजुरीवरचा खर्च हा खुरपणीवर जाते. म्हणून हा खर्च या ठिकाणी आपण पाहिला, एकंदरच मशागतीवरचा खर्च किंवा मजुरीवरचा खर्च हा जास्त आहे, आणि हा कमी करण्यासाठी आपल्याला तणनाशकाचा वापर करण्याशिवाय पर्याय नाही. तणनाशकाचे अनेक फायदे आहेत. आता कोणत्या प्रकारची तणनाशक वापरली पाहिजेत? साधारणपणे ऊसाची लागवड केली, ऊसाची लागण केल्यानंतर 3ऱ्या ते 4थ्या दिवशी तण वापरताना तण उगवण्यापूर्वी आणि तण उगवून आल्यानंतर, या ठिकाणी मी लागणीनंतर आणि ऊसाच्या उगवणीनंतर असं म्हटलेलं आहे. लागणीनंतर आणि उगवणीपूर्वी म्हणजेच तण उगवण्यापूर्वी आणि तण उगवल्यानंतर. ऊसाची लागण केल्यानंतर 3 ते 4 दिवसांनी, म्हणजे तण उगवलेली नाही, अशा वेळेला अट्रेजिन नावाचं तणनाशक वापरायचं. याचं जे प्रमाण आहे हेक्टरी साधारणपणे 2 ते 4 किलो. आता हे प्रमाण असं दिलंय की तणाची घनता आपल्याला माहिती आहे, आपल्या क्षेत्रामध्ये तण जास्त आहे का कमी आहे. घनता जास्त असेल तर हेक्टरी 4 किलो वापरा, घनता कमी असेल तर हेक्टरी 2 किलो वापरा. 500 लिटर पाण्यातून एकरला साधारणपणे 200 लिटर पाण्यातून आपल्याला खत द्यायची, तणनाशक द्यायची. त्याचप्रमाणे 10 लिटर पाण्याचं प्रमाण दिलेलं आहे 40 ते 80 ग्रॅम. अशा प्रकारे आपण ही जर ऊसाची लागण केल्यानंतर जर तणनाशकाची जर फवारणी केली तर आपण चांगल्या प्रकारे तणाचा बंदोबस्त करू शकतो. दुसरं तणनाशक आहे मेट्रिबिजिन, त्याला सेंकर म्हणतात. आता ही अट्रायजिन झालं, मेट्रिबिजिन झालं. मार्केटमध्ये याला अनेक प्रकारची नाव आहेत. जी कंपनी आहे ती कंपनीचं वेगवेगळ्या प्रकारे नाव आहे, पण तणनाशकाचं व्यापारी नाव वेगळं आणि ओरिजिनल नाव वेगळं. तर या ठिकाणी मेट्रिबिजिन हे एक तणनाशक आहे. हेक्टरी साधारणपणे 1.5 किलो लागते. 500 लिटर पाण्यामध्ये 1.5 किलो आणि 10 लिटर पाण्यामध्ये 30 ते 40 किलो. आता इथे अट्रायजिन आणि मेट्रिबिजिन जर पाहिलं आपण तर मेट्रिबिजिनचे रेट हे डबल आहेत आणि इथं वापरण्याचा रेट हा कमी आहे. एकूणच खर्च जर पाहिला तर दोन्ही पण अट्रायजिन झालं मेट्रिबिजिन झालं खर्च सारखाच येतो. पण ही दोन्ही तणनाशक जे आहेत अट्रायजिन आणि मेट्रिबिजिन ही दोन्ही फायदेशीर आहेत. तणांचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त या ठिकाणी तुम्ही पहा. या ठिकाणी ऊसाची लागण केलेली आहे पण तणनाशकाचा वापर केलेला नाही. अशा प्रकारे तण वाढतात, ऊसाची स्पर्धा करतात आणि तण एकदा वाढलं की या ठिकाणी खोडकिडीचा प्रॉब्लेम वाढतोच. म्हणून या तणाचं नियंत्रण करण्यासाठी अट्रायजिनचा वापर केला जातो. या ठिकाणी बघा, ऊसाची लागण केल्यानंतर अट्रायजिनचा वापर केला आहे. संपूर्ण शेती तणमुक्त आहे आणि ज्या ठिकाणी अट्रायजिनचा वापर केला नाही या ठिकाणी तणांची प्रचंड वाढ झाली. म्हणून ऊसाची शेती करत असताना लागवड झाल्याबरोबर तण उगवण्यापूर्वी आपल्याला अट्रायजिन किंवा मेट्रिबिजिन, याला अजून पर्याय आहेत. अलेक्लोर एक आहे, डाययुरॉन आहे, त्याच्या माध्यमातून सुद्धा त्याचं सुद्धा जे प्रमाण आहे अलेक्लोरचं 50 ग्रॅम 10 लिटर पाण्यातून आहे. डाययुरॉनचं प्रमाण आहे ते 60 ग्रॅम आहे. म्हणजे ऊस लागणीनंतर आपल्याला अनेक पर्याय खुले आहेत, जेणेकरून आपल्याला तणांचा बंदोबस्त जर करायचा असेल तर अट्रायजिन आणि मेट्रिबिजिन याची फवारणी केली. आता दुसरं म्हणजे ऊस लागणीनंतर, अर्थात लागणीनंतर म्हटल्यापेक्षा ऐवजी ऊस उगून आल्यानंतर हा शब्द या ठिकाणी पाहिजे होता. ऊस उगून आल्यानंतर साधारणपणे 45 दिवसांनी पूर्णपणे ऊस उगून येतो आणि अशा रीतीने 45 दिवसानंतर आपल्याला, ज्याला पोस्ट इमर्जन्स हर्बिसाइड म्हणतात, याच्यामध्ये 2,4-D सोडियम सॉल्ट आहे, अमाइन सॉल्ट आहे,
ईस्टर सॉल्ट आहेत, 3 प्रकारचे एक सॉल्ट आहेत. तिन्ही प्रकारचे सोडियमचे जे सॉल्ट आहेत त्यांचा तण नियंत्रणासाठी वापर करता येतो. आता सोडियम सॉल्ट आहे, याचं जे प्रमाण आहे 2.5 ते 3.25 किलो, 500 लिटर पाण्यातून आपल्याला 2.5 ते 3.25 किलो, म्हणजेच या ठिकाणी आपण पाहिलं तर एकराला साधारणपणे 1 किलो 2,4-D लागते. 2,4-Dच्या माध्यमातून सगळी जी रुंद वर्गातली तण आहेत, रुंद पानाची तण आहेत, द्विदल गटातली जी तण आहेत, या सगळ्यांचा आपण चांगल्या प्रकारे बंदोबस्त करू शकतो. म्हणजे जी रुंद पानाची तण आहे ती ऊसाची स्पर्धा चांगल्या प्रकारे करू शकतात. म्हणून त्याच्यासाठी 2,4-D सोडियम सॉल्ट किंवा 2,4-D अमाइन सॉल्ट किंवा 2,4-D ईस्टर सॉल्ट हे तिन्ही प्रकारचे तणनाशक जर वापरली आपण तर ऊसामधील तणांचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त करतो. या ठिकाणी पाहिलं आपण 10 लिटर पाण्यामध्ये साधारणपणे 50 ते 65 ग्रॅम हे याचं प्रमाण आहे. या प्रमाणात म्हणजे फवारणीची योग्य वेळ, फवारणीचं योग्य प्रमाण हे जर साधलं तर आपण तणावर चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकतो. काही वेळेला काय होतं, नुसतं 2,4-Dची फवारणी केली तर सगळ्या तणांचं नियंत्रण होत नाही. म्हणून 2,4-D अधिक मेट्रिबिजिन किंवा सेंकर म्हणतो आपण. बऱ्याचशा वेळेला ऊसाची लागण केली, तण उगून आलेली आहेत, फक्त एकच 2,4-D मारलं तर तण नियंत्रण होत नाही. म्हणून सगळी जी हंगामी तण आहेत, अरुंद पानाची तण आहेत, एकदल तण आहेत, द्विदल तण आहेत, मोनोकाट आणि डायकॉट म्हणतो, ह्या दोन्ही तणांचा जर बंदोबस्त आपल्याला करायचा असेल तर मेट्रिबिजिन आणि 2,4-D. आता याची शिफारस सुद्धा आम्ही चालू वर्षी दिलेली आहे. यापूर्वी याच्यावर आम्ही प्रयोग घेतलेले आहेत भरपूर, आणि त्या प्रयोगाच्या आधारे असं दिसून आलेलं आहे की साधारणपणे हेक्टरी 750 ग्रॅम हे मेट्रिबिजिन घ्यायचं आणि 1.25 किलो हे 2,4-D घ्यायचं. अशा प्रकारे जर याचं मिक्सचर केलं 500 लिटर पाण्यामध्ये तर आपण तणांचा चांगल्या प्रकारे, अत्यंत प्रभावी मिक्सचर आहे, चांगल्या प्रकारे आपण तणांचा बंदोबस्त करू शकतो. शेतकरी मित्र, ऊसामध्ये जी महत्वाची तण आहेत त्याच्यामध्ये आहे हरळी आणि लव्हाळा. आता हरळी आणि लव्हाळ्याचं नियंत्रण हे तसं फार कठीण आहे. ऊसाची लागवड करण्यापूर्वी हरळीचं पीक वाढवून घ्यायचं आणि त्याच्यावर ग्लायफोसेट किंवा राऊंडअप किंवा 7 जे म्हणतो आपण त्यासारखी तणनाशक वापरायची. एकदा हरळी लवाळा त्याच्यावर फवारणी करायची आणि त्याच्यानंतर साधारणपणे 1 महिन्यानंतर ऊसासाठी शेती तयार करायची. तर आपण ऊसाचं पीक हे तणमुक्त ठेवू शकतो. पण एवढं केल्यानंतर सुद्धा लवाळा हा त्रासच देत असतो. लवाळ्याचं पीक, लवाळ्याला गाठी असतात, ज्याला आपण खाली लाल गाठी म्हणतात, ट्यूबर म्हणतो. या लवाळ्याच्या नियंत्रणासाठी पाडेगावच्या संशोधन केंद्रामध्ये 2009 ते 2010-11 असं 3 वर्ष आम्ही प्रयोग घेतले की कोणतं तणनाशक फवारणी करण्यासाठी प्रभावी आपल्याला वापरता येईल. तर त्याच्यामध्ये हॅलोसल्फ्युरान मिथेल, याला सॅम्प्रा म्हणतात मार्केटमध्ये, किंवा अजूनही काही त्याची नावं आहेत. तर हॅलोसल्फ्युरान मिथेल याचं जे प्रमाण आहे हेक्टरी 90 ग्रॅम, 500 लिटर पाण्यातून आपल्याला 90 ग्रॅम वापरायचे. याचे रेट मात्र जर पाहिले तर जवळपास 4-4.5 हजार एक हे 90 ग्रॅमचं पाकिट मिळते. पण लव्हाळ्याचं नियंत्रण हे चांगल्या प्रकारे अत्यंत प्रभावीपणे करायचं असेल तर हॅलोसल्फ्युरान मिथेलचा वापर केला पाहिजे. म्हणजे लव्हाळ्याचं नियंत्रण हे हमखास होतं. याच्यामध्ये साधारणपणे 75 ते 80% आपल्याला याचं नियंत्रण होतं. म्हणजे वीड कंट्रोल इफिशियन्सी जे म्हणतो, वीड नियंत्रण करण्याची जी कार्यक्षमता आहे ती 80% पेक्षा जास्त आहे. आता काही शेतामध्ये काय होतं, लव्हाळ्याचं पीक असते त्याच्याबरोबर दुसरी पण तणं असतात. एकदल असेल, द्विदल असेल, रुंद पानाची तण असेल. ज्या वेळेला दुसऱ्या गटातली जी तणं आहेत, लव्हाळ्याबरोबर अजूनही काही तणं आहेत, त्यावेळेला मात्र मग हॅलोसल्फ्युरान मिथेल आणि मेट्रिबिजिन याचं कॉम्बिनेशन वापरायचे. म्हणजे सॅम्प्रा 90 ग्रॅम अधिक 1.5 किलो मेट्रिबिजिन किंवा सेंकर याचं जर प्रमाण वापरलं तर लव्हाळ्याबरोबर इतर वाढलेली जी तण आहेत ऊसामध्ये याचं नियंत्रण करतात. म्हणजे ही जी तणनाशक या ठिकाणी मी दिलेली आहेत उभ्या ऊसामध्ये,
ऊसावर कोणताही परिणाम न होता आपण तणांचं नियंत्रण करू शकतो. या ठिकाणी आता मी ग्लायफोसेट एक दिलेला आहे, पण ग्लायफोसेट ऊसामध्ये वापरायचं आहे आपल्याला, पण त्याला हूड पाहिजे. साधारण आपण आता पाहिलं की ज्या वेळेला ऊसाला फुटवे फुटलेले आहेत आणि अशा वेळेला मग त्याच्यामध्ये हरळी प्रचंड वाढते. मग हरळीचं नियंत्रण जर करायचं असेल तर त्या ठिकाणी मात्र हूड वापरलं पाहिजे. ग्लायफोसेटचा वापर करताना एसटीपी पंप अजिबात वापरायचा नाही. उभ्या पिकामध्ये तणाचं नियंत्रण करायचंय, हरळीचं नियंत्रण करायचंय, त्यावेळेला हातपंप वापरला पाहिजे आणि हातपंपाच्या साहाय्याने मग आपल्याला हरळीचं नियंत्रण करता येईल. पण हे सगळं करत असताना फक्त हरळीवरच किंवा तणावरच ते पडणार आहे. म्हणजे 2 सरीच्या मधला जो भाग आहे त्या ठिकाणीच फक्त याचा ग्लायफोसेटचा वापर करायचा आहे. ऊसावर हे पडून द्यायचं नाही. अशा रीतीने साधारणपणे 2.5 किलो 500 लिटर पाण्यात, एकराला साधारणपणे 1 किलो, 10 लिटर पाण्यामध्ये 40 ते 50 मिली याप्रमाणे हे तणनाशक वापरायचे. ग्लायफोसेटच्या माध्यमातून सुद्धा आपण तणांचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त करू शकतो. शेतकरी मित्र, ऊसाची लागवड करत असताना ऊसामध्ये आंतरपीक हे घेतलंच पाहिजे. कारण एकदा ऊसाची लागण केली तर जवळपास 12 महिन्यानंतर किंवा 12 ते 16 महिन्याचा कालावधी जातो ऊसापासून पैसा हातात येण्यासाठी. आणि मग तोपर्यंत शेतकऱ्यांना काहीतरी काम पाहिजे, हातात पैसा येण्यासाठी काहीतरी आंतरपीक घेतलं पाहिजे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं होतं आपल्याला की तणांचा बंदोबस्त करण्यासाठी आंतरपीक हे सुद्धा घेतलं पाहिजे. आता खरीप हंगामामध्ये आपण ऊसामध्ये सोयाबीन घेतो, ऊसामध्ये कांदा घेतो, ऊसामध्ये काही डाळी वर्गातली पिकं आहेत, त्याच्यामध्ये उडीद असेल किंवा चवळी असेल. आता ज्या वेळेला आंतरपिकं घेतो त्यावेळी मात्र तणनाशक वेगळी आहेत. रासकर साहेबांचा इथे नेटवर्क इश्यू असल्यामुळे थोडं डिले होत आहे. रासकर साहेब, एक मिनिटात येतील ते, आपण थोडा वेळ थांबूया. तोपर्यंत अच्छा आले ते. हा येतोय आवाज, फक्त स्क्रीन शेअर परत कराल तुम्ही. हो हो करतो करतो. ओके ठीक आहे, मागे घ्या. तर ज्या वेळेला ऊसामध्ये आपण आंतरपिकं घेतो त्याच्यामध्ये ज्या वेळेला ऊसामध्ये सोयाबीन सारखं आंतरपीक घेतो तर लागणीपूर्वी त्या ठिकाणी आपल्याला बॅसेलिन नावाचं तणनाशक आहे, तर या तणनाशकाचा वापर आपण केला पाहिजे. याचं जे प्रमाण आहे या ठिकाणी आपण दिलेलं आहे, साधारणपणे 1.5 ते 2.5 किलो बॅसेलिन मोकळ्या जमिनीवर फवारायचे. ब्लँकेट स्प्रे म्हणतो आपण. ऊसाची लागण केलेली नाहीये, सोयाबीनची फवारणी, सोयाबीनची सुद्धा लागवड केली नाहीये, अशा वेळेला आपल्याला बॅसेलिन नावाचं तणनाशक लागवडीपूर्वी वापरायचे. त्याचं जे प्रमाण आहे 700 लिटर पाण्यामध्ये हे प्रमाण दिलेलं आहे. ऊसामध्ये बऱ्याचशा वेळेला सरीच्या दोन्ही बगलेला आपण कांद्यासारखं पीक घेतो आणि मग कांद्यासारखं पीक जर घेतलं तर त्या ठिकाणी सुद्धा ऊस अधिक कांदा हे पीक घेतल्यानंतर ऊसाची लागवड केलेली आहे, कांद्याची लागवड केलेली आहे आणि मग लागवडीनंतर 3 ते 4 दिवसांनी आपल्याला गोल सारखं तणनाशक आहे ज्याला ऑक्झिफ्लोरोफेन म्हणतो आपण. तर गोल सारखं जे तणनाशक त्याचं प्रमाण आहे हेक्टरी 1 किलो 700 लिटर पाण्यात आणि फवारणीचा वेळ आहे लागवडीनंतर 3 ते 4 दिवसांनी. ज्या वेळेला आंतरपिकं आहेत, आंतरपिकामध्ये मारण्याची तणनाशक ही वेगळी आहेत आणि सलग ऊसामध्ये मारण्याची तणनाशक ही वेगळी आहेत. आता ऊसामध्ये उडीद किंवा चवळी घेतलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला अॅलॅक्लोर नावाचं तणनाशक ज्याला मार्केटमध्ये लासो म्हणतो, याचं जे प्रमाण आहे ते साधारणपणे 3 किलो आहे
1000 लिटर पाण्यामध्ये हे वापरायचे. अशा प्रकारे खरीप हंगामामध्ये जर आपण आंतरपिकं घेतली, काही वेळेला प्रसंगी भाजीपाल्यासारखी आंतरपिकं आपण घेतो, तर ऊसामध्ये ज्या वेळेला आंतरपिकं घेतो त्यावेळेला वापरण्याची जी तणनाशकं आहेत ही वेगळी आहे. सलग पिकातली वेगळी आहेत आणि आंतरपिकामधली तणनाशकं वेगळी आहेत. म्हणून शेतकरी बांधवांनी एक काळजी घेतली पाहिजे की आपण कोणतं आंतरपीक घेतलेलं आहे. प्रसंगी त्या ठिकाणी शास्त्रज्ञांची मदत घ्या, कृषी अधिकाऱ्यांची मदत घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसार तणनाशकाचा वापर करा. आता रब्बी हंगाम आहे. रब्बी हंगामामध्ये म्हणजे पूर्व हंगामी ऊसामध्ये प्रामुख्याने आपण बटाट्याचं आंतरपीक घेतो, मोहरीचं आंतरपीक आहे, काही ठिकाणी हरभऱ्याचं आंतरपीक घेतलं जातं, गव्हाचं आंतरपीक आहे, भाजीपाल्याचे अनेक पिकं आहेत. मग ते कोबी असेल, फ्लावर असेल, नवलकोल असेल, भोपळ्याचा बराचसा मोठा मित्र परिवार आहे, त्या वर्गातली सुद्धा आपण आंतरपिकं घेतो. आणि ही पिकं घेत असताना सुद्धा जी तणनाशकांची शिफारस केलेली आहे तीच तणनाशक वापरली पाहिजे. आता ऊसामध्ये बटाटा घेतलाय, तर या ठिकाणी ऊसाची लागवड केली आहे, बटाट्याची लागवड केली आहे, दोघांची उगवण व्हायची, तर साधारणपणे 3 ते 4 दिवसांनी लागवडीनंतर हे सेंकॉरचा वापर केला पाहिजे, मेट्रिबिजिनचा वापर केला. त्याचं वापरण्याचं प्रमाण आहे 1 किलो 700 लिटर पाण्यामध्ये. अशा रीतीने हे वापरलं पाहिजे. त्याचप्रमाणे उन्हाळी हंगामामध्ये सुद्धा काही वेळेला आपण सुरू ऊस घेतो आणि सुरू ऊसामध्ये भुईमुगाची लागवड करतो. तर या ठिकाणी सुद्धा लागणीपूर्वी म्हणजे भुईमुगाची लागण करायची, ऊसाची लागवड करायची, लागवडीपूर्वी सऱ्या पाडलेल्या आहेत आणि सऱ्या पाडल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला तणनाशकाची फवारणी करायची. काही वेळेला हे ग्रॅन्युअल सुद्धा मिळतात याचे, तर त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण बसलेली हे त्या ठिकाणी जमिनीमध्ये टाकू शकतो. तर साधारणपणे 1.5 ते 2.5 किलो हे याचं प्रमाण आहे 700 लिटर पाण्यात. त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण फवारणी करून तणनाशकाचा, ऊसामध्ये जी तणनाशक आहेत तर त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला रासायनिक एक मात्र शेतकऱ्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे की कोणतंही तणनाशक वापरण्यापूर्वी ते त्या पिकासाठी शिफारस केलेलं आहे का आणि ते केव्हा वापरायचं याचं पूर्ण ज्ञान असल्याशिवाय तणनाशकाची फवारणी करू नका, नाहीतर पीक हातचं जाईल. आता तणनाशक आहेत, तणनाशक वापरताना कोणती काळजी घ्यायची नेमकी? आपण पाहिलं शिफारशीनुसार त्याचं जे प्रमाण ठरलेलं आहे त्या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात तणनाशक वापरू नका, कारण याच्यावर आपण प्रयोग केलेले असतात, 3-3 वर्षाचे प्रयोग केलेले असतात. तणनाशक ही कमी प्रमाणात घेतली, शिफारशीप्रमाणे घेतली आणि शिफारशीपेक्षा जास्त प्रमाणात घेतली तर ऊसाच्या पिकावर काय परिणाम होतो, जमिनीवर काय परिणाम होतो, जमिनीतल्या जीवाणूंवर काय परिणाम होतो, ह्या सगळ्यांचा बारकाईने अभ्यास केला जातो आणि त्यामधून जे फायदेशीर आहे जी मात्रा त्याची शिफारस केली जाते. म्हणून त्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण ठरवलेलं आहे. आता फवारणी ही वेळेवरच केली पाहिजे. आता लागवडीनंतर 3 ते 4 दिवसांनी जी फवारणी सांगितलेली आहे तर तुम्ही तण उगून आल्यानंतर जर अट्रेजिन मारायला गेला तर तेवढं तुमचं नियंत्रण होणार नाही. आपण त्याची फवारणी सांगितलेली की तण उगवण्यापूर्वी, पण ऊसाची लागवड झाल्याबरोबर ते तणनाशक तुम्ही ऊसाची उगवण झाल्यानंतर फवारणी केली तर त्याचं नियंत्रण इतकं प्रभावीपणे होणार नाही. म्हणून ही फवारणीची जी वेळ आहे ती सुद्धा महत्वाची आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला वेळ काढावा लागेल फक्त, आणि तणनाशकांचा मग जे शिफारशीप्रमाणे वापर करावा लागेल. आता हे सर्व करत असताना तण ज्या वेळेला आपण टाकीमध्ये टाकतो ते द्रावण चांगल्या प्रकारे ढवळलं पाहिजे. तण जर मारत असताना ती संपूर्ण क्षेत्रावर तणनाशकाची एकसारखी फवारणी झाली पाहिजे, ज्याला आपण असं म्हणतो की पंप जो आहे तणनाशकाचा ज्याला फाईन स्प्रे म्हणतो. जेवढा फाईन स्प्रे तेवढं नियंत्रण अत्यंत प्रभावीपणे होतं. म्हणून तणनाशक जे वापरताना एकसारखी फवारणी झाली पाहिजे. फवारणी करताना द्रावण हे सारखं ढवळत राहिलं पाहिजे. आता जर ऊसाची उगवण झालेली आहे तर तणनाशक हे आपण तणावर मारलं पाहिजे. काय होतं, बऱ्याचशा वेळेला आपण कीड आणि रोगाचा बंदोबस्त करतो त्यावेळेला आपण पिकांवर तणनाशक मारतो आणि ती सवय शेतकऱ्यांना लागलेली असते की सगळ्याच रानात तणनाशक औषधं फवारायची.
त्याप्रमाणे तणनाशकांचा वापर करू नका. ज्याप्रमाणे शिफारस केलेली आहे, तणांवर फवारणी करा, त्या ठिकाणी तणांवरच केली पाहिजे, वरम्यावरतीच फवारणी केली पाहिजे. ऊसावर तणनाशक पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पॅराक्वाट आहे, ग्लायफोसेट आहे, ग्रॅमॅक्झोन आहे, ही जी तणनाशक आहेत ती फक्त तणांसाठीच शिफारस केलेली आहे. आणि ही फवारणी करत असताना तणांचा नोझल वेगळा आहे. कीटकनाशक आणि रोगनाशकाचा नोझल वेगळा आहे. हा खराट्यासारखा याचा आकार होतो, त्या आकाराने हा फवारा पडतो आणि त्यासाठी जो नोझल वापरायचा आपल्याला हा FN40 म्हटलंय, WFN40. थोडक्यात तणनाशकासाठी जो फवारा पंप वापरणार आहे त्याला सुद्धा नोझल हा तणनाशकाचाच वापरला पाहिजे, जेणेकरून फाईन स्प्रे पडेल, व्ही आकाराचा स्प्रे पडेल, अशाच प्रकारचा नोझल त्या ठिकाणी वापरला पाहिजे. ज्या ठिकाणी आपल्याला प्लास्टिक हुडचा वापर करायला सांगितलं की पिकावर उडू देऊ नये, त्या ठिकाणी नोझलच्या वरती प्लास्टिक हुड पाहिजे. आणि त्या ठिकाणी प्लास्टिक हुडचा जर वापर केला तर फक्त तणांवरच हे औषध पडू शकतं. दुसरं मला सांगायचं, तणनाशकाची फवारणी करत असताना जमीन तुडवली जाणार नाही याची काळजी घ्या. ज्या वेळेला आपण कीड आणि रोगासाठी औषध वापरतो त्याची फवारणी करत असताना सरळ पुढे चालत जातो, पण तणनाशक वापरताना मागे मागे सरकत आलं पाहिजे, जेणेकरून ती जमीन तुडवली जाणार नाही याची काळजी घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला जर पाहिलं, तुम्ही जी जमीन तुम्ही तुडवलेली आहे त्या प्लॉट मध्ये जाऊन पहा की जागजागी काही डांबे म्हणतो आपण, काही स्पॉट म्हणतो, ते तसेच राहिले असतात. त्या ठिकाणी तणांचं नियंत्रण झालेलं नसतं. म्हणून हे तण नियंत्रण करत असताना त्या गवतावर सुद्धा किंवा तणावर सुद्धा पाणी नसावं, कोरडी असावीत आणि मागे सरकत सरकत येऊन जमीन तुडवली जाणार नाही अशा रीतीने तणनाशकाची फवारणी करावी. तणनाशकाची फवारणी ही समान दाबाने करावी. तुम्हाला जर त्याचा परिणाम जाणवायचा असेल, 80% पेक्षा जास्त तणाचं कार्यक्षमरित्या जर नियंत्रण जर करायचं असेल तर त्याचा जो दाब आहे, जे प्रेशर आहे ते एकसारखं पाहिजे, म्हणजे आपण चांगल्या प्रकारे तणांचं नियंत्रण करू शकतो. आता हे सर्व करत असताना तणनाशकाची फवारणी केल्यानंतर 3 ते 4 दिवसांनी जमिनीची कोणतीही मशागत करायची नाही. किंबहुना हे फवारणी केलेलं जे गवत किंवा तण आहे हे चारा म्हणून वापरायचा नाही. हे शेवटी विष आहे, म्हणून जनावरांना चारा म्हणून हे तण वापरायचं नाही. 3 ते 4 दिवस त्या जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारची मशागत करायची नाही. हे सर्व करत असताना तणनाशक फवारणीसाठी जो नोझल वापरायचा आहे तो नोझल मी आपल्याला सांगितलेला आहे. पण याचं एक उदाहरण सांगतो की तणनाशकाची फवारणी करत असताना फाईन स्प्रे जर नसेल तर आपण बऱ्याचशा वेळेला सांगतो कंपनीने औषध चुकीचं दिलं, पण तुम्ही नोझल कोणता वापरलाय, तो जर फाईन स्प्रे नसेल तर तणाचं नियंत्रण होत नाही. साधारणपणे 30 ते 40% नियंत्रण होतं. आपल्याला अपेक्षा 80% पेक्षा जास्त नियंत्रण करायचं, अशा वेळेला नोझल हा शिफारसीप्रमाणेच वापरला पाहिजे. आता या ठिकाणी मी पाहिलं, हे सगळं आपण पाहिलं की ऊसाचं पीक हे तणमुक्त ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी मग आपण पाहिलंय की नैसर्गिकरित्या सुरुवातीपासून जर पाहिलं आपण की ऊस लागवडीपूर्वी आपण ताग धैंचा घेतला तर नैसर्गिकरित्या तणाचा बंदोबस्त होते. शेणखताचा वापर केला, पण पूर्ण कुजलेल्या शेणखताचा वापर केला तर आपण प्रभावीपणे आपण वाढणारं जे तण आहे ते थांबवू शकतो. नाही तर त्या ठिकाणी गांडूळ खताचा वापर करावा लागेल. ऊसासारख्या पिकाला ठिबक सिंचनाचा वापर केला पाहिजे, जेणेकरून तण वाढणार नाही. ऊसाची लागवड करत असताना रोपवाटिकेतली रोपं किंवा सुपर केन नर्सरी मधली रोपं जर वापरली तर खुरपणीवरचा खर्च किंवा तण नियंत्रणावरचा खर्च आपण करू शकतो. आणि हे सगळं करत असताना अंतर मशागत महत्वाची. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला खुरपणी करणं शक्य नाहीये, मजूर वापरणं शक्य नाही, त्या ठिकाणी यंत्राच्या साहाय्याने मशागती केल्या पाहिजेत. या ठिकाणी तुम्ही पाहिलं
की ऊसाची लागवड समजा 3.5 फुटावर केली, या ठिकाणी पाहिलं यंत्र चालू शकत नाही याच्यामध्ये. हीच लागवड जर आपण 6 फुटावर किंवा 5 फुटावर केली तर मध्ये चांगल्या प्रकारे आता छोटे छोटे ट्रॅक्टर निघाले आहेत, त्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे आंतर मशागत करू शकतो. 5 फुटावर जर ऊसाची लागवड केली तर पिकावर येणाऱ्या रोग किडीचा बंदोबस्त करू शकतो, मशागतीचे चांगल्या प्रकारे करू शकतो. पर्यायाने हवा चांगली खेळती राहते, सूर्यप्रकाश पानांना चांगल्या प्रकारे मिळतो, ऊसामध्ये साखर तयार होते किंवा कांड्यांची संख्या वाढते, ऊसाची उंची वाढते, ही सूर्यप्रकाशामुळे वाढते. आणि या वेळेला मग त्याच्यामध्ये जर सरीमधलं अंतर जर कमी असेल तर त्याच्यामध्ये पर्यायाने जी फुटवे आहेत, फुटवे कमी लागतात. ऊसामध्ये फुटव्यांचं रूपांतर अपेक्षेप्रमाणे होत नाही, जवळपास 60% मर होती. 40 ते 45 हजार ऊस आपल्याला पाहिजेत आणि तेवढी ऊसाची अपेक्षित संख्या ठेवण्यासाठी मग ती सरीची जी लागवड पद्धत जी म्हणतो आपण, साधारणपणे 5 फूट लागवड की भारी जमिनीमध्ये आणि 4 ते 4.5 फुटाची लागवड सरीसाठी ही मध्यम ते भारी जमिनीसाठी जर आपण ठेवली तर ट्रॅक्टरच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला अंतर्मशागत करता येते. आणि अशा प्रकारे आपण तणमुक्त शेती जर ठेवली तर या पिक्चर मध्ये आपल्याला दिसतंय की 8व्या 9व्या महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला ऊस चांगला दिसतो. 5-5.5 महिन्यामध्ये आपल्याला साधारणपणे 8 ते 10 कांड्यावर ऊस दिसला पाहिजे. अशा प्रकारे आपण ऊसाची शेती करत असताना ऊसाचं पीक पहिले 4 महिने ऊसासाठी फार कठीण काळ आहे. आता तुम्ही बघताय की आडसाली ऊसाच्या लागवडी सुरू आहेत, शेतकऱ्यांनी सऱ्या पडून महिना झालाय, पाऊस आत्ता पडायला सुरुवात झाली, 1/7ची लागवड आहे आणि 1/7ची लागवड करायची असताना पाऊस सुरू झालेला आहे, त्याच्यापूर्वीच तण उगून आलेली आहे. ऊसाची उगवण होईपर्यंत संपूर्ण क्षेत्र झाकणार आहे, म्हणून वेळीच त्या ठिकाणी तणनाशकाचा वापर करून तणांचं नियंत्रण केलं पाहिजे. ज्या ठिकाणी ऊसाची उगवण लागवड करायची आणि त्या ठिकाणी अगोदर जर तण उगवून असेल तर त्या तणांचा अगोदर बंदोबस्त करा, नंतर 1 महिन्यानी का होईना ऊसाची उशिरा लागवड झाली तरी चालेल. पण आपण आडसाली ऊसासाठी वेळ दिलेली आहे 15 जुलै ते 15 ऑगस्ट. बरेचसे शेतकरी 1/7चीच लागवड वेळ साधली पाहिजे म्हणून 1 महिना अगोदरच सऱ्या पाडून ठेवलेल्या आहेत. आता लागवडीची वेळ सुरू झाली आणि पाऊस सुरू झालेला आहे, पर्यायाने तणांची सुद्धा वाढ झालेली आहे आणि सऱ्या झाकलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आता शेतकरी ऊस लागवड करण्याची घाई करत आहे. तर मला या ठिकाणी सांगायचं की तणांचं नियंत्रण अगोदर करा आणि नंतर लागवड करा. एकदा स्प्रे दिल्यानंतर 1 महिनाभर त्या रानात जाऊ नका आणि मग तुमची जी वेळ आहे 15 जुलै ते 15 ऑगस्ट ही साधली जाणार आहे, म्हणजे लागवडीची वेळ साधणार आहे, तर वेळीच तणांचं नियंत्रण करा. हे पहा, या ठिकाणी तुम्ही पाहिलंय की ऊसामध्ये पाचटाचा वापर केलाय, 2 सरीच्या मध्ये पाचट वापरलेलं आहे. कोल्हापूर सांगली या भागामध्ये ऊसाचं पाचट काढून आच्छादन म्हणून वापरले जाते, पर्यायाने तणांचा चांगला बंदोबस्त होतो. ठिबकचा वापर केलेला आहे. अशा वेळेला जर तुम्ही पाहिलं 5 ऊसापेक्षा जास्त ऊस एका जागी आहेत. या ठिकाणी बघा 5 ऊस दिसतात, या ठिकाणी साधारणपणे 7 ते 8 ऊस दिसतात, या ठिकाणी 7 ऊस दिसतात. म्हणजे ठिबकच्या साह्याने पाणी दिलं तर तणांचं चांगल्या प्रकारे नियंत्रण होतं, ऊसाची वाढ चांगली होते. कांड्यांची लांबी बघा, आपण एकसारख्या लांबीची कांडी वाढलेली आहेत. हे कसं शक्य आहे की ठिबकचा वापर केला. म्हणजे ठिबकचा वापर हा नुसता पाणी बचतीसाठी किंवा खताची बचत वाढीसाठी किंवा उत्पन्न वाढीसाठी नसून तणांचं नियंत्रण अत्यंत प्रभावीपणे करण्यासाठी ठिबक सिंचनचा सुद्धा वापर केला पाहिजे. डॉक्टर, आता मला हा सर, अजून किती स्लाइड आहेत? नाही, आता माझं संपत आलेलं आहे. तुम्ही नाही, कारण काय 15 मिनिटं आपल्याला प्रश्न उत्तराला द्यायचे आहेत, त्यामुळे आपण तिथे थांबूया. हा ठीक आहे सर, 1 मिनिट फक्त मी घेतो आणि थांबतो. कुलकर्णी साहेब 2-3 स्लाइड्स आहेत. हा 2-3 स्लाइड आहेत. तर लगेच शेतकरी मित्र हो, आपल्या भागात जे प्रश्न आहेत ते जर सोडवायचे असेल तर त्या ठिकाणी ते प्रश्न सोडवण्यासाठी पीक परिसंवाद घेतला पाहिजे. ऊसाची लागवडीची वेळ आहे ती साधण्यासाठी त्या ठिकाणी मार्गदर्शन वेळीच केलं पाहिजे. आता आपण या ठिकाणी बघतो की कोरोना सारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. मग ग्रीन झोन म्हणतो, कुठं आपण रेड झोन, ऑरेंज झोन, कंटेनमेंट झोन. तसं ऊसामध्ये सुद्धा पाहिलं तर एकराला 25 टन उतारा, 35 टन उतारा अत्यंत कमी आहे. हे सगळे रेड झोन मध्ये आहे. मग प्रत्येक झोन साठी कोरोनाची जशी टेक्नॉलॉजी आहे तशी आमच्या ऊसाच्या शेतीसाठी ती टेक्नॉलॉजी दिली पाहिजे.
झोन प्रमाणे त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी जर गेली तर ऊसाचं आपलं उत्पादन वाढणार आहे. तर पाडेगावचं हे संशोधन केंद्र आहे. 2018-19चा देशातलं सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्राचा पुरस्कार या केंद्राला मिळालेला आहे. तर शेतकरी मित्र, क्रॉप या ठिकाणी मी म्हटलंय गुड क्रॉप इज द बेस्ट वीड किलर. म्हणजे पीक सुद्धा चांगल्या प्रकारे जर वाढलं तर ते सुद्धा तणाची वाढ होऊ देत नाही. तुम्ही दहीच्या पायला, ताक पायला नैसर्गिकरित्या तणाचा बंदोबस्त करतोय. अशा प्रकारे आपण ऊसाची शेती करत असताना वेळीच जर तण नियंत्रण जर केलं, सुरुवातीच्या 4 महिन्यात ऊसाचं पीक जर तणमुक्त ठेवलं तर चांगल्या प्रकारे फुटवे येतील, फुटवाचे ऊसामध्ये रूपांतर होईल, ऊसाची संख्या वाढणार आहे, ऊसाची कांड्याची लांबी वाढणार आहे, त्याची गोलाई वाढणार आहे, उंची वाढणार आहे आणि पर्यायी वजन सुद्धा वाढणार आहे. आणि या सर्वाचा परिपाक म्हणजे आपलं एकरी उत्पादन वाढणार आहे. म्हणून तण नियंत्रण हे वेळीच केलं पाहिजे. तर धन्यवाद सर. प्रश्न मग काय असेल तर काही प्रश्न असेल तर विचारा. कोणाचे प्रश्न आहेत का? 2 प्रश्न आलेले आहेत. हा, Q&A मध्ये 2 प्रश्न आहेत. वाचून दाखवा. पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज द एक्सपिरियन्स विथ ड्रोन स्प्रेइंग, डज इट सेव्ह केमिकल्स? तर ड्रोनच्या तंत्राचा वापर आता सुरू झालाय, त्याच्यावर प्रयोग आता सुरू झालेले आहेत. सध्या फक्त प्रात्यक्षिक म्हणून त्याचा वापर चालू आहे. त्याच्याकडे आपल्याला अभ्यासपूर्ण असा काही डेटा उपलब्ध नाही, पण ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला, पण हे ब्लँकेट जे क्षेत्र आहे अजून पिकांमध्ये आपण त्याचा काही वापर कुठे केलेला नाही. कुठे लॉन्स असतील, गार्डन्स असतील, याचा फक्त प्रात्यक्षिक म्हणून ड्रोनचं काम चालू आहे. त्याच्यावर अद्यापही प्रयोग झालेले नाही. पुढचा प्रश्न विचार. What is your opinion on Shri Chiplunker Tan Navedhan and no till farming? कसं आहे, प्रत्येक जण आपापली टेक्नॉलॉजी विकसित करत असतो, त्याची शिफारस करत असतो. त्यांची जी टेक्नॉलॉजी आहे ती आमच्यापर्यंत तरी काय अजून पोहोचलेली नाही. त्याची जर टेक्नॉलॉजी असेल तर त्याचा सुद्धा आपण अभ्यास करू आणि ती जर उपयुक्त असेल तर नक्की त्याच्यावर सुद्धा आपण शिफारस करू शकतो. ओके, अजून काही प्रश्न असतील तर कृपया रेज हँड करावे. माझा प्रश्न आहे. हा सर. डॉक्टर भरत रासकर साहेब, आपण पाठीवरच्या पंपाने फवारणी करतो. आपण सांगितलं की फ्लड जेट नोझल किंवा वाईल्ड फ्लॅट नोझल, आणि ट्रॅक्टरनी जे आपण केलं यांत्रिक पद्धतीने, तर याच्यामध्ये औषधाची किती बचत होऊ शकते, नंबर 1. आणि नंबर 2, या दोन्ही फवारणी, मॅन्युअल फवारणी आणि यांत्रिक फवारणी, याच्यामध्ये परिणामकारकता सारखीच असते का, आणि असेल तर औषधाची किती बचत होऊ शकेल, याबद्दल कृपया मार्गदर्शन करा. धन्यवाद. तर यांत्रिक पद्धतीने फवारणी केली किंवा हात पंपाने जरी फवारणी केली तर आपलं टार्गेट आहे की औषधाचं जे प्रमाण आहे ते त्या शेतामध्ये पडलं पाहिजे. जे शिफारस केलेलं प्रमाणे अट्राजिन 2 ते 4 किलो फवारणी. मग तुम्ही हात पंपाने मारा, STP पंपाने मारा किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने फवारणी करा, तर प्रमाण हे आपल्याला 2 ते 4 किलो जी शिफारस केलेली आहे ते शिफारशीप्रमाणे तेवढं जे औषध आहे ते वापरण्याचं प्रमाण, त्याप्रमाणे आपल्याला त्याचं नियोजन करावं लागेल. हा आपला जो पहिला प्रश्न होता हा आहे. दुसरा जो प्रश्न आहे की हात पंप आणि STP पंप, तर हात पंप आणि STP पंप जे आहे तर या दोन्ही पंपामध्ये कीटक हे तणनाशकाचे जे प्रमाण आहे ते आपण कायम ठेवायचं आहे. मग त्याच्यावर तणनाशक तेवढं शेतामध्ये पडेल याची काळजी घ्यायची आणि त्याप्रमाणे तणाचं नियंत्रण करायचं. दुसरा प्रश्न काय होता सर? सर, दोन्ही स्प्रेअर हे हाय व्हॉल्यूम आहेत. दोन्ही स्प्रेअर हे हाय व्हॉल्यूम आहेत, त्यामुळे तुम्ही म्हणता कुलकर्णी सर, डिस्टर्ब करते मी. व्हिडिओ स्टार्ट करता तुम्ही? सर, मी सुद्धा वीड मॅनेजमेंट मध्ये काम करतो.
बरोबर सर, बोला. हाय व्हॉल्यूम स्प्रेअर, तो पाठीवरचा असो नाहीतर मशीनचा असो, फक्त बरोबर. मुख्य आहे तर वॉटर इज अ कॅरियर ऑफ द विडीसाइड. तर विडीसाइड तुम्ही जे म्हणाल ते ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट पर एकर महत्वाचं आहे, पाणी किती का असेना. नंबर 1. ओके. नंबर 2, तो मशीन जे वापरतो तेव्हा सुद्धा फ्लड जेट किंवा फ्लॅट जेट नॉझल वापरता येतात आणि ते वापरले जातात. येस येस येस. धन्यवाद सर. ओके सर. काही प्रश्न नसतील तर बराच वेळ झालेला आहे. आणि डॉक्टर रासकर, वंडरफुल लेक्चर, फार ओके, सुंदर सर. आहे आणि आपण एकत्र पुढे काम करत जाऊया. नक्की सर, नक्की. आणि धन्यवाद. डॉक्टर साहेब, हा बोला आपण सर. जसं सांगितलं 15 जुलै ते 15 ऑगस्ट पर्यंत आडसाली पिकाचं लागणीची सुरुवात होईल. चौगुले सर, हा, आपला व्हिडिओ ऑन करता येईल तुम्हाला? ओके. तुमच्याकडनं ब्लॉक नाही झालेलं ना, एवढं बघून. ऐकू येते? दिसतोय? दिसतंय. हो हो. बोलू शकता तुम्ही. हा, मी ऑन केलेला आहे माझा व्हिडिओ. हा डॉक्टर साहेब, आडसालीचं आता लागवड होईल, तर याकरता आपण थोडक्यात काय संदेश द्याल शेतकऱ्यांना? धन्यवाद. शेतकऱ्यांना मी आता आडसाली ऊसाची लागवड सुरू करायची आहे, तर प्रामुख्याने मी सांगेल बेण्याची निवड ही फार महत्वाचं आहे. की 8 ते 9 महिने वयाचं बियाणं पाहिजे, रसरशीत पाहिजे, लांब कांड्याचं बियाणं पाहिजे. आणि आता काय झालंय, बरेचशा शेतकऱ्यांनी आडसालीची लागवड करायची म्हणून 1-1.5 महिना अगोदरच सऱ्या काढून ठेवलेल्या आहेत. मी आज सुद्धा काही परिसरामध्ये लेक्चर सुरू करण्यापूर्वी फिरून आलो, तर त्या ठिकाणी ऊसाची लागवड करण्यापूर्वीच गवत उगवून आलेले. म्हणजे मला या ठिकाणी सांगायचं की गवताचं नियंत्रण अगोदर करा आणि नंतर लागवड करा. हा पहिला संदेश. दुसरा संदेश असा आहे की शिफारशीप्रमाणे अन्नद्रव्याची मात्रा, जी खतं आहेत, शिफारशीप्रमाणे वेळेवर खताचे डोस दिले पाहिजेत. त्याचप्रमाणे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण बऱ्याचशा वेळेला ऐकतो की या जिल्ह्यामधून शेतकरी एकराला 100 टन, 150 टन, 125 टन ऊस काढतोय. हे जे ऊस काढणारे शेतकरी आहेत, त्यांनी आपल्या जमिनीमधला जो सेंद्रिय कर्ब आहे, या शेतकऱ्यांच्या शेतामधल्या सेंद्रिय कर्बाची सुद्धा आम्ही तपासणी केली. आमचे काही शास्त्रज्ञ पाठवले होते, मातीची तपासणी केली असता कर्बाचं प्रमाण हे 1% पेक्षा जास्त आहे. आणि हे कर्ब टिकवण्याचं काम त्या ठिकाणी थंड हवामान आहे. आपल्याकडे काय होतं, उष्ण कटिबंधामध्ये उष्णता तापमान 40 डिग्रीपेक्षा जास्त असतं. सेंद्रिय कर्बाचं विघटन फास्ट होतं. म्हणून सेंद्रिय कर्ब याचं विघटन होणार नाही, म्हणजे लवकर कुजणारे, मध्यम कुजणारे आणि थोडासा कुजण्यासाठी उशीर घेणारे अशा प्रकारचे सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये, मग ताग असेल, पाचट असेल, याचा वापर केला पाहिजे, जेणेकरून हे सेंद्रिय कर्बाचं आपण संरक्षण करू शकतो. ताग त्यांच्यामुळे, डॉक्टर साहेब, ताग त्यांच्यामुळे होऊ शकेल, सेंद्रिय कर्बाचं वाढ होऊ शकेल? 100% सेंद्रिय कर्ब जो आहे ताग आणि दाईंच्यामुळे सुद्धा या ठिकाणी वाढणार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितले, लवकर कुजणारे, कुजण्यासाठी वेळ घेणारे आणि मध्यम कुजणारे अशा प्रकारचे अन्नद्रव्य. मग त्याच्यामध्ये शेणखत आहे, पाचट आहे, हिरवळीची खतं आहेत आणि आपल्या ठिबक सिंचनाच्या माध्यमातून जमिनीतला ओलावा सुद्धा जर उडाला तर त्या ठिकाणी सुद्धा सेंद्रिय कर्बाचं विघटन होतं. म्हणजे मॉइश्चर सुद्धा फार महत्वाचं आहे, जेणेकरून हे जर सगळ्या परिस्थिती त्याला उपलब्ध झाली तर ऊसाची वाढ आणि उत्पन्न निश्चित चांगल्या प्रकारे मिळू शकतं. धन्यवाद डॉक्टर साहेब. ओके सर. निरंजन देशपांडे साहेब, आपण क्लोज करतात? हो, चालेल ना. समारोप. जरूर. डॉक्टर साहेब, धन्यवाद. आज खूपच छान माहिती दिली. मला वाटतं बहुतेक सर्व प्रश्नांना तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये उत्तरं होती, त्यामुळे विशेष प्रश्न विचारले गेले नाहीत. आणि हे आपलं पूर्ण प्रेझेंटेशन आपण रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे, जे नंतरही उपलब्ध असणार आहे. ठीक आहे सर, चालेल. आणि पुन्हा आपण आज सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना आणि यापुढे बघणाऱ्या सर्वांचं परत एकदा आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. नमस्ते.